अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाचा बज तसा काही खास कुठे दिसत नव्हता मला आणि टीजरही तेवढं विशेष नव्हतं वाटलं. ट्रेलरही ठीकच वाटलं होतं आणि एक तर मुळात खूप लांबलचक नाव आहे आणि सिरियल टाईप नाव आहे. सो असं नावानेही काही आकर्षण वाटलं नाही सिनेमाबद्दल किंवा बघायला जायची उत्सुकता निर्माण झाली नाही. पण दुसऱ्या एका सिनेमाचं तिकीट बुक करत असताना सहज या सिनेमाचे तिकीट किती गेले हे बघण्याचा मोह झाला आणि मग त्यावेळेस या सिनेमाचं जे तिकीट होतं बऱ्यापैकी हॉल बुक झाला होता आणि मग परत जरा काही गोष्टी चेक केल्या आणि मग जायचं ठरवलं आणि मी आणि माझी बायको आम्ही जोडीने गेलो आणि सरप्राइझिंगली हा सिनेमा खूप चांगला जमून आलाय. गोष्ट तर ट्रेलरमध्ये कळते. एक चौकोनी कुटुंब आहे, नवरा बायको आणि सासू-सासरे आणि नावावरून कळते की सासू-सुनेंची गोष्ट आहे. तर इतकं सगळं छान ते आहे. एक साधी सोपी गोष्ट आहे आपल्या रोजच्या जगण्यातली सासू-सुनेचं भांडण आणि त्यामुळे खूप रिलेट होणारा सिनेमा आहे आणि बायकांचं जग दाखवण्यात त्यांचा एक हातखंडा आहे केदार शिंदे यांचा. खरंच झापक-झोपक नंतर उत्सुकता होती की ते काय घेऊन येतील. कारण झापक-झोपकने फार निराश केलेलं. सो केदार शिंदेचं पुनरागमन त्यांचं कमबॅक झालेलं आहे खूप एका चांगल्या सिनेमाने. सो एक चांगला सिनेमा आलेला आहे मराठी. सो सपोर्ट करूया अशा भावनेने नाही, पण एक खरंच चांगला सिनेमा आलाय जो सहकुटुंब जाऊन बघावा. हलका-फुलका चांगला सिनेमा आहे. सो सिनेमा जाऊन बघा. या वीकेंडला एक चांगलं ऑप्शन आहे सहकुटुंब जाऊन बघण्यासाठी. अगं सुनबाई काय म्हणता बघा आणि कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक यू.